नमस्कार मैत्रिणींनो, पिंकीज किचन मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत ज्वारीच्या लाह्या। ह्या लाह्या आपल्याला नागपंचमी, जिवतीचे पूजन तसेच दीपपूजन इत्यादी पूजेसाठी लागतात। ह्या लाह्या आपल्याला खायला देखील छान लागतात। माझ्या मुलांना तर ह्या लाह्या खूप आवडतात, मला देखील आवडतात। त्यामुळे जराशे मीठ टाकून केल्या की खायला फार छान लागतात। चला पाहूया आपल्याला ज्वारीच्या लाह्या करायला काय साहित्य पाहिजे। जास्त काही साहित्य लागतच नाही। 1 वाटी ज्वारी आणि 1 ते 1.5 ग्लास पाणी। आपली ज्वारी बसेल इतपत मोठे पातेले घ्यायचे आहे आणि त्यामध्ये ज्वारी बुडवून वर शिल्लक राहील इतके पाणी घालायचे आहे। इथे मी 1.5 ग्लास पाणी घातलेले आहे। पाणी चांगले उकळून द्यायचे आहे। पाणी लवकर उकळण्यासाठी आपण त्याला झाकून ठेवायचे आहे। झाकले म्हणजे पाणी लवकर उकळले जाईल। पाणी उकळले की त्यामध्ये आपण 1 ते 1.5 चमचा मीठ घालणार आहोत। मीठ घातल्यामुळे आपल्याला ह्या चवीला छान होतात। मीठ घालून थोडेसे हलवले की आपण यामध्ये ज्वारी घालायची आहे। ज्वारी घालून एकदा छान हलवून घ्यायचे आहे, म्हणजे सर्व बाजूला ज्वारीचा सारखा थर होईल। आणि पुन्हा एकदा 5 मिनिटं झाकून ठेवायचे आहे। जास्त वेळ झाकून ठेवायचं नाही, नाहीतर आपली ज्वारी शिजून निघेल। पाण्याच्या वरती जो कोवळी ज्वारी किंवा कोंड्याचा थर आलेला असतो तो आपण चमच्याने काढून घ्यायचा आहे। ज्वारी टाकल्यानंतर अशा प्रकारे पाणी उकळले की आपण गॅस बंद करून ज्वारी 5 मिनिटं झाकून ठेवायची आहे। जास्त वेळ झाकून ठेवायची नाही। ज्वारीतील पाणी काढण्यासाठी एक पातेले आणि गाळणी घेतलेली आहे। पाण्याच्या वरती जी घाण असेल ती वतून काढली आणि आता आपण चाळणीमध्ये सगळी ज्वारी वतून द्यायची, म्हणजे सर्व पाणी नितळून जाईल। पाणीचा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तसेच तुम्ही कधी घरी लाह्या केल्या आहेत का हे देखील कमेंट करून सांगा। 2-3 मिनिटातच आपले पाणी नितळून होते। आता आपण एक कॉटनचा टॉवेल घेणार आहोत आणि त्यावर ह्या ज्वारीला पसरून घ्यायचे आहे आणि चांगले चोळून पुसून घ्यायचे आहे। जास्तही चोळायचे नाही, कारण आपली ज्वारी गरम आहे आणि थोडीशी शिजलेली आहे, त्याचे टरपले निघू शकतात। टरपले निघली तर आपल्या लाह्या फुटणार नाहीत। असंच टॉवेलवर जर पसरून रात्रभर ठेवली तर ज्वारी छान सुकते आणि सकाळी लाह्या करता येतात। आणि लवकर करायच्या असतील तर फॅन खाली ठेवून द्यायचं आहे। फॅन फास्ट करून फॅन खाली अशा प्रकारे पसरून ठेवलं की 4-5 तासात ज्वारी छान वाळते आणि आपण लाह्या करून घेऊ शकतो। कढई चांगली तापली की त्यामध्ये 1 मूठ ज्वारी घालायची आहे आणि अशा प्रकारे कपडा घेऊन ती हलवत हलवत भाजून घ्यायची आहे। ज्वारी थोडीशी गरम झाली की मग आपण त्यावर झाकून ठेवून द्यायचे आहे। एका वेळी आपल्याला 1 मूठ ज्वारी घ्यायची आहे, जास्त ज्वारी घ्यायची नाही। लाह्या करण्यासाठी जाड बुडाचीच कढई घ्यायची आहे। जर पातळ बुडाची कढई घेतली तर आपल्याला ज्वारी करपून जाईल आणि त्यापासून लाह्या बनणार नाहीत। हे पहा, लाह्या कशा प्रकारे फुटत आहे, किती छान दिसत आहे बघायला। म्हणूनच मी काचेचं झाकण ठेवलेले आहे। लाह्या फुटत असताना आपण थोड्या वेळाला कढई अशा प्रकारे हलवून घ्यायची आहे, म्हणजे लाह्या फुटण्यास मदत होते। ज्वारीला सगळ्या बाजूने उष्णता लागून जास्तीत जास्त लाह्या फुटल्या जातात। आपण जर कढई नाही हलवली तर आपल्या लाह्या फार कमी होतील आणि जास्तीत जास्त ज्वारी तशीच एका बाजूने जळून डागले जाईल। प्रत्येक वेळी लाह्या काढून घेतल्या की कपड्याने कढई पुसून घ्यायची आहे आणि 1-1 मूठ टाकून सगळ्या लाह्या करून घ्यायच्या आहेत। सगळ्या लाह्या करून झालेल्या आहेत। आता आपण ह्या लाह्या घोळून काढणार आहोत, म्हणजे खाली ज्वारी राहते, ज्या ज्वारी नाही फुटलेली त्या खाली राहतात। हे अशा प्रकारे घोळून आपल्याला लाह्या काढायच्या आहेत। ही न फुटलेली ज्वारी देखील आपल्याला खायला छान लागते। ह्यामध्ये आपण मीठ घातलेले आहे आणि ती भाजल्या गेले असल्यामुळे खायला छान लागते। जर तुम्हाला खायला आवडत नसेल तर तुम्ही ही कोणत्याही भाजणीच्या दळणामध्ये घालू शकता, म्हणजे चकलीचे दळण किंवा थालीपीठाचे आपण जे दळण आणतो त्यामध्ये ही भाजणी घातली तरी देखील चालते। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। चला भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सहित। तोपर्यंत धन्यवाद।